नमस्कार. नवराष्ट्र मुंबईमधून मी माधवी वाडकर नववार्ता ह्या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज माझ्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे, आपण म्हणतो ना, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तिचा प्रवास बघून मला ह्या वाक्याची पूर्णतः अनुभूती येते. खूप फोकस, डिटरमाइंड. 21 वर्षाची मुलगी असताना तिने तिच्या स्वतःच्या ब्रँडची सुरुवात केली आणि 2000हून अधिक मुलींना आणि महिलांना तिने 2 व्हीलर, बुलेट असो किंवा स्कूटी असो किंवा ॲक्टिवा शिकवलाय. अशी धगधगती आग वुमन ऑन व्हील्सची ओनर आणि फाउंडर अमृता माने. अमृता, तुझं खूप खूप स्वागत आहे. खरं तर तुझ्या स्टोरीज ना ऑलमोस्ट सगळीकडे कव्हर झालेल्या आहेत. तुझी पूर्ण प्रवास आम्हाला कळाला की तू कशी सुरुवात केली किंवा ह्या सगळ्या गोष्टी. पण तरी एक कुतूहल म्हणून मला जाणून घ्यायला आवडेल की 21 हे वय, म्हणजे ह्या वयामध्ये असं असतं ना की अरे मेरी एक लाईफ है, मुझे जीना है, मुझे एन्जॉय करना है, मला मज्जा करायची मित्रांसोबत, सगळी लाईफची चव घ्यायची आहे. पण त्या 21व्या वयामध्ये तू वुमन ऑन व्हील सारखा ब्रँड उभा केला. तर काय इन्स्पायर अशी एखादी घटना किंवा गोष्ट होती की ज्याने तू ठरवलं की नाही मला हे करायचं आहे? काय सांगशील? प्रथमतः धन्यवाद नवराष्ट्रचे की मला इथे बोलवल्याबद्दल. आणि कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, काय मला वेगळं जाणवलं म्हणजे मी कॉलेजमध्ये असतानाच माझी धडपड सुरू होती. मला आधी व्हायचं होतं डॉक्टर, मग ते स्वप्न अपूर्ण राहिलं. मग मी बाबांची इच्छा म्हणून DYSP करायचा प्रयत्न केला, ते पण अपूर्ण राहिलं. तर ह्या ज्या गोष्टी होत्या की मी डोक्यात ठेवायचे, त्याच्यावरती प्रयत्न करायचे आणि ते मला मिळायचे नाहीत. तर असं थोडंसं मला असं मनात खंत वाटायला लागली की म्हणजे मी इनकेपेबल आहे की मी कुठचं वेगळं क्षेत्र निवडते असं. सो त्यामुळे डोक्यात असंच सतत चालू होतं की मला ग्रॅज्युएशन संपल्यावरती मला हातपाय नाही मारायचे आहेत. मला ग्रॅज्युएशन सुरू असतानाच काहीतरी गोष्ट डोक्यात ठेवायची आहे आणि जसं ग्रॅज्युएशन संपेल मी त्या प्रवासाला सुरुवात करेन. कारण ते एक म्हणजे होतं की माझे जे काही मित्रपरिवार होता तो माझ्याहून 5 वर्ष 6 वर्ष मोठा असल्या कारणाने मी त्यांना बघायचे, मी नोटीस करायचे. किंवा माझा स्वतःचा भाऊ 2 वर्षांनी मोठा, तर आपलं ते असतं ना की तो जो करतोय ते आपण केलं नाही पाहिजे किंवा त्यांनी जे नाही केलंय ते आपण एकदा प्रयत्न करून बघू. तसंच काहीसं माझ्यासोबत झालं आणि मी त्या मित्रपरिवारांचा जो स्ट्रगल होता तो मी बघत होते की त्यांचं कॉलेज संपल्यावरती 1 वर्ष तो मधला वेळ असतो तो जॉब शोधण्यामध्ये जातो किंवा दुसरे कोर्सेस करण्यामध्ये जातात आणि तो मला वेळ असा वाया घालवायचा नव्हता. तर कोर्सेस शोधायचे आहेत किंवा जॉब करायचा आहे किंवा कुठचा दुसरा कोर्स करायचा असेल तर त्याला लागणाऱ्या काही गोष्टी आहेत. तर त्या मी माझ्या TYच्याच काळात सुरू केल्या होत्या. म्हणजे अभ्यास करता करता मग मी ठरवलं की आपण MBA करूयात, कारण मला त्या बिझनेसशी रिलेटेड काहीतरी गोष्टी करायच्या होत्या. कॉलेजमध्ये असताना असं झालेलं की मला ते आपण DLLE म्हणून असतं, एक्सटेन्शन कोर्स असतो, त्याच्यात मला संधी मिळालेली की माझे जे क्रॉशाज मी बनवायचे त्याचा स्टॉल ठेवायचा आणि त्या स्टॉलला मला पहिला क्रमांक मिळाल्यामुळे तो बिझनेसचं ते म्हणतो ना की भले मला 10 रुपये प्रॉफिट असेल त्याच्यामध्ये, पण तो एक मोटिवेशन मला मिळालं. आणि त्याच्यातून मला कळायला लागलं की काहीतरी बिझनेसशी रिलेटेड किंवा एक सतत माझ्या डोक्यात होतं की जे करायचं ना ते असं छानच्या लेवलचं करायचं, म्हणजे लोकांनी आपल्याला मान दिला पाहिजे. मग आता डॉक्टरच्या वेळेस पण मी तोच विचार केला, बनायचं तर MDच बनायचं किंवा सर्जनच बनायचं, त्याशिवाय काही करायचं नाही. तिथे ॲडमिशन नाही मिळालं, मग DYSPच्या इथे आले. मग DYSPच्या वेळेस मला थोडं कळायला लागलं की नाही, माझा अभ्यास PSIच्या लेवलला होतोय, तो DYSPच्या लेवलला होत नाही, ते एक स्वप्न सोडलं. आणि मग मी म्हटलं की ठीक आहे, आता कॉर्पोरेट लाईफमध्ये जायचा आपण प्रयत्न करूयात. मग त्याला लागणारे काही गोष्टी आहेत. मग IIMsला ॲडमिशन्स मिळवणं, मग त्याच्यासाठी IIMsला जर तुला जायचं असेल तर खाली कुठच्या परीक्षा द्यायच्या आहेत, हे मी खूप डोक्यात एकदम ठरवलंच होतं की मला IIMsमध्येच ॲडमिशन्स हवेत. पण मग तो माझा प्रवास सुरू झाला आणि ग्रॅज्युएशन ते माझ्या TY म्हणजे MBAच्या कॉलेजपर्यंत मध्ये मला 1-2 महिन्याचा वेळ होता. त्याच्यात मग मी स्कूटी शिकवण्याचा प्रयत्न केला. भलं मी आता एवढी सिरियस कशी झाले, कारण की जसं माहिती आहे की मी 21व्या वर्षी हे स्ट्रगल सुरू केलेलं. आणि देवाच्या कृपेने माझे जे क्लायंट्स होते ते माझ्या आईच्या वयाचे होते, जे मला सतत गाईड करायचे. म्हणजे मी कुठे चुकत असेल, मग ते सर्व्हिस देण्यामध्ये चुकत असेल, बोलताना चुकत असेल किंवा शिकवताना चुकत असेल, त्यांनी मला कधी क्लायंट म्हणून असं ट्रीटमेंटच दिली नाही. त्यांनी मला नेहमी त्यांची मुलगी जर
काहीतरी करत असती तर ती माझ्या रूपात त्यांनी ते बघितलं आणि त्यांनी ते करेक्ट केलं. सो मी म्हणेन की मी एवढी मॅच्युअर्ड एकदम अर्ली एजमध्ये का झाले, तर हे पूर्ण श्रेय मी माझ्या पहिल्या वर्षी जे विमेन ऑन व्हील्सचे जे स्टुडंट्स होते मी पूर्णतः त्यांना देईन. आणि दुसरा जो तुझा प्रश्न होता की विमेन ऑन व्हील्स हे करायचं हे कसं ठरवलं, तर मध्ये एक असा इन्सिडेन्स होता की जेव्हा मी म्हणजे जेव्हा आपला जो क्लास संपायचा आणि पूर्ण वर्ष मी एकटीच शिकवायचे, तर प्रत्येक शेवटच्या क्लासला मी स्टुडंटला फीडबॅक विचारायची की तुम्हाला आवडेल का की मी हे फुल टाईम माझा बिझनेस केला, तर की तुम्हाला याच्यात अपॉर्च्युनिटी दिसते आहे का. तर असाच एका स्टुडंटला मी बोलताना तिच्याकडून मला तेव्हा ही स्टोरी कळली की ती म्हणते की अमृता, हे काम ना तू भले दुसरा तुला कुठचा जॉब मिळेल फ्युचरमध्ये किंवा तू दुसरा मे बी बिझनेस पण ओपन करशील, पण हे जे करतेस ना ते तू सोडू नकोस. जेव्हा कारण कळलं ते माझ्यासाठी टर्निंग पॉईंट होतं किंवा विमेन ऑन व्हील्स पुढे घेऊन जाण्याचं ते एक साधन होतं. तर ती अशी म्हणाली की तिने एका कुठच्या तरी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये एनरोल केलं होतं आणि त्यावेळेस मेल इन्स्ट्रक्टर शिकवत होते तिला. तर पहिल्यांदा आता ती कम्फर्टेबल झालीच नव्हती. भले तिचं म्हणजे आत्ता जर आपण एरिया वाईज विचार करायचा झाला तर तिचं राहतं घर दादर आणि तिला ट्रेनिंगला घेऊन जायचे बँड्राला किंवा ट्रेनिंगला घेऊन जायचे चर्चगेटला. म्हणजे मी तुम्हाला दुरी सांगते की एक राहतं घर दादर, मग तुम्ही दादरच्या अवतीभोवती शिकवलं पाहिजे, तर तुम्ही 10 किलोमीटर पुढे जाऊन तर तुम्ही नाही शिकवू शकत. तर तिच्यासोबत ते व्हायला लागलं. सो सुरुवातीला थोडंसं असं व्हायला लागलं की तो जो व्यक्ती होता तो तिला लांब घेऊन जायचा शिकवण्यासाठी आणि नंतर असं झालं की मग तिच्या मागे बसायला लागला. मग थोडेसे ते टचेस वगैरे ते चुकीचे झाले, पण ती इतकी घाबरली, तिने तो क्लास तर कंटिन्यू केलाच नाही. पण तिने घरीसुद्धा हे सांगण्याचं डेअरिंग केलं नाही, कारण तिच्या डोक्यात असं होतं की ही पहिली तर इच्छा तिची स्वतःची होती की तिला स्कूटी आणि हे शिकायची होती. दुसरी असं की तिला लाज वाटत होती की तिच्या शरीराला कुठच्या तरी इतर पुरुषांनी टच केला आहे, तर ती तिच्या नवऱ्याला हे कसं सांगेल. सो तिने त्या दिवशी थोडीशी इमोशनल होऊन ज्यावेळेस मला 21व्या वर्षी तिने ही मला स्टोरी सांगितली, त्या दिवशी मला कळलं की अमृता तू जे करतेस हे बरोबर करतेस. आणि त्याच दिवशी त्या संध्याकाळी मी बाबांना म्हणाले की मला वाटत नाही की मी कुठे जॉब करीन, कारण मला माझं उत्तर मिळालं आहे, जिथे मी आहे ते मी बरोबर करते. आणि दॅट्स हाव मग मी विमेन ऑन व्हील्स खूप पुढे घेऊन गेले. खरंच इन्स्पिरेशनल आहे. म्हणजे काय म्हणणार, आपण कधी कधी एखादं काम आपल्या स्वतःसाठी करतो किंवा आपल्याला ते अचीव्ह करायचं आहे, पण तू कुठेतरी दुसऱ्यांची स्वप्न किंवा दुसऱ्यांना कम्फर्ट झोन येईल ह्यासाठी तू हा विचार केला. खरंच कौतुक आहे त्यासाठी. पण अमृता, इन्स्ट्रक्टर म्हणून शिकवणं, आता मी पण 2 व्हीलर चालवते, पण मला डबल सीट म्हटलं ना की मला जमत नाही, किंवा मी सांगू शकते एखाद्याला की हा हे असं चालवायचं तसं चालवायची गाडी, हा ब्रेक आहे, पण आपण एखाद्या म्हणजे आता अंग प्रकृती बघितली तर आपल्या दोघींची सेम आहे आणि त्यावेळेला एखाद्याला 2 व्हीलर शिकवणं, तेही बुलेट किंवा ॲक्टिवा, त्यांचं वजन आपल्याला झेपत नाही, त्याच्यामध्ये ती व्यक्ती जिला येत नाहीये ती अनबॅलन्स्ड आहे. सो मग हे हँडल करणं कसं जमलं? इन्स्ट्रक्टर म्हणून तुझा प्रवास कसा होता? सुरुवातीला तर खूप कठीण झालं. म्हणजे ज्या दिवशी मी ठरवलं की आपण असं काहीतरी सुरू करू, आणि माझ्याकडे स्वतः होंडा ॲक्टिवा होती आणि ती जड तर गेलीच, कारण पहिले मला असं होतं की स्टार्ट तर मी केली आहे पण नंतर ती झेपतच नव्हती, कारण माझ्या डबल वयाचे माझे क्लायंट्स असायचे, त्यात ती स्कूटी असायची. पण नंतर माझी एक सवय आहे की आपण म्हणजे मला काही अडचण आली तर मी युनिव्हर्सला असं म्हणजे माझे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते मी युनिव्हर्सला सांगते आणि जे काही मला दिसत जाईल ते मी उत्तर म्हणून मांडते. आणि असंच मी माझं म्हणजे थोडीशी डाऊन झालेली, कारण मी सुरुवात तर केली आहे, असं म्हणजे ॲडव्हर्टाईज केली, ह्यांच्याकडून फीस घेतली, ह्यांनी अजून शिकले नाही आहेत, कसं होईल. तर हे सतत माझ्या डोक्यात चालू होतं. आणि मी समर्थ मॅम मंदिरची स्टुडंट, तर दररोज पार्कात जाणं माझं व्हायचंच. आणि त्या ड्युरेशनमध्ये मला सारखी स्कूटी पेप्टच दिसत होती, म्हणजे जी हलकी होती. तर मग मी म्हटलं की आता ही मला स्कूटी पेप दिसते, म्हणजे काहीतरी मला संकेत येत आहेत. तर मी फक्त बाबांना म्हणाले की बाबा बघा, मला होंडा ॲक्टिवाना थोडीशी झेपत नाही आहे, कारण त्या गाडीचं वजन, त्यात ते स्टुडंट माझ्या अंगावरती कलंडायचे. तर मला असं वाटतं की आपण स्कूटी पेप्ट घेतल्याने जरा बरं होईल, कारण ती हलकी आहे, थोडी बसकी आहे, म्हणजे ज्यांची हाईट वगैरे कमी आहे त्यांना पण डिमोटिवेट नाही होणार असं. तर त्यांनी फक्त म्हणाले की तुला वाटतंय ना ते योग्य आहे, तू कर. त्यांनी त्याच दिवशी डाऊन पेमेंटसाठी पैसे दिले. त्यांनी सांगितलं जा तू गाडी घेऊन ये, आणि ती गाडी आली. आणि स्कूटी पेप्ट जेव्हा आली
तेव्हा मला भरपूर जास्त मोटिवेशन मिळालं किंवा माझे जेव्हा स्टुडंट शिकायला लागले, मग जेव्हा एक स्टुडंट शिकून जातो तुमच्याकडून, तो स्वतः जेव्हा टेस्टिमनी लिहितो तुमच्याबद्दल, तर ते एक अचीवमेंट असतं. तर ते माझ्यासोबत ते झालं, कारण एज वॉज द फॅक्टर. त्यात त्यांना हाईट, त्यांचं वेट, त्यात त्यांना ती स्कूटी आवडलेली, त्यात शिकवण्याची पद्धत, हे सगळं आवडल्यामुळे त्या लोक फेसबुकवरती ते टेस्टिमोनी द्यायचे. आणि दॅट्स हाव मग माझा तो प्रवास सुरू झाला. आणि तिथून मग जे मला कळायला लागलं की आपल्या मनात म्हणजे डोक्यात आपण ठरवलं की नाही, मला नाही जमत आहे, मग ती गोष्ट तुला कधीच नाही जमणार. आता मी त्याच्यातून काय केलं, मी सोल्युशन्स फाइंड आउट केले. मला होंडा ॲक्टिवा जर मला वाटलं की मला नाही जमत आहे शिकवायला, मी सोल्युशन काढलं की ठीक आहे, आपण जरा हलकी स्कूटी घेऊयात. सेम गिअर बाईकचं झालं. गिअर बाईकला तर जे अजून पण जे स्टुडंट्स येतात ते मला विचारतात की अगं तुझं वजन 50, तुला झेपते आहे का रॉयल एनफिल्ड? तर तेव्हा त्यांना चालवून दाखवलं की त्यांना कळतं. कारण गाडी चालवण्यासाठी ना तुम्हाला ताकदीपेक्षा तुम्हाला त्याचे टेक्निक्स कळले पाहिजेत. तुमचे पाय कसे रोवले पाहिजेत रोडवरती, त्याची चालवण्याची टेक्निक कशी. म्हणजे उगाचच तुम्ही रॅश ड्राईव्ह केली, धडपडवली तर ती गाडी पडणार. तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या वजनाप्रमाणे ती गाडी उचलणं थोडंसं कठीण जाईल, मग तुम्ही पाडण्यापासून ती गाडी वाचवू शकता. सो ह्या काही गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो आणि नक्कीच आपण एकदम जड गाड्यासुद्धा चालवू शकतो. आणि तेच माझ्यासोबत सुद्धा झालं. सो रॉयल एनफिल्डच्या वेळेस पण अजूनही आपलं तेच आहे डोक्यात की स्टुडंट आल्या तिला जर रॉयल एनफिल्ड आपण दिली तर तिला पटकन ते जड झाल्यासारखं वाटतं. मग आपण काय करतो, तिला आधी हलकी गाडी देतो. ती पूर्ण रोड ट्रेनिंग वगैरे करून झाली, ती स्वतः बूस्ट करते स्वतःचा कॉन्फिडन्स, आणि मग आपण तिला जड गाडीवरती घेऊन जातो. सो ते माझ्याकडूनच मी ते शिकले की मला ह्या अडचणी येत होत्या, त्याच्यातून मी हे सोल्युशन्स काढले आहेत आणि तेच आता आपण ड्रायव्हिंग स्कूलला पण ती मदत करतो. मला ह्यावरती प्रश्न विचारायचा वाटेल की खूप जण असं म्हणतात ना की जर तुम्हाला टू व्हीलर शिकायची असेल तर तुम्ही ॲक्टिवा किंवा हेवी गाडीवर ट्राय करा, मग तुम्हाला ती गाडी बॅलन्स करणं किंवा चालवणं म्हणजे इझी पडतं. पण तुझ्या बोलण्यातून आत्ता जसं कळालं की खरंच आपण आधी सुरुवात, जे कोणी नवीन आहे आणि ज्यांना सुरुवात करायची त्यांनी कशापासून करावी, ॲक्टिवा, स्कूटी पेप्ट की इवन हा पण एक समज आहे की मला जर का सायकल चालवायला येते तर मला टू व्हीलर चालवणं सोपं जाईल, आणि किंवा मला येत नाही आहे तर ते कठीण आहे. ह्याच्या मागे काय, हे मिथ्स आहे की काय सांगशील? हे मिथ्स पण आपणच बनवले आहेत. तर मी असंच सांगेन की जिला सायकल येते तर ती जास्तीत जास्त काय करेल, ती कोणाच्या स्वतःच्या फ्रेंड्सकडून किंवा काय त्यांच्याकडून शिकेल, कारण तिला बॅलन्सिंग ऑलरेडी येत असतं. पण हे डिमोटिवेट न होण्यापेक्षा जे सायकल म्हणजे ज्यांना सायकल येत नाहीत त्यांचा डेटा आपल्याकडे जास्त आहे आणि ते जास्त ड्रायव्हिंग स्कूल प्रेफर करतात. कारण एकदम झिरोपासून त्यांची ग्रोथ होते, कारण सायकलिंग बॅलन्सिंग काय असतं हेच माहिती नसतं. सो तेव्हा ते आपल्याकडे अप्रोच होतात. सो बॅलन्सिंग ते पूर्ण रोड ट्रेनिंग ही पूर्ण 10 दिवसाची प्रोसेस आहे. सो ह्या 10 दिवसात आपण सतत त्यांना मोटिवेट करत असतो. सो परत मी तेच सांगेन की आपल्या डोक्यात आहे की आपल्याला जमेल की नाही. जर आता आम्ही मोटिवेट केलं पण घरच्यांनी सांगितलं तुला बॅलन्सिंग येत नाही, तुला हे येत नाही, ते येत नाही, तर ती स्टुडंट दुसऱ्या दिवशी पण माझ्या घरच्यांनी ना ते सांगितलं मला नाही जमणार आहे, मग नाहीच जमत. सो तुम्ही जेव्हा इथून प्रिपेअर्ड असता की तुम्हाला कुठचंही टास्क आता तुम्ही घेतलं आहे, हे 10 दिवसाचं टास्क आहे, ते तुम्हाला कंप्लीट करायचं आहे, तर तुम्हाला डेफिनेटली ते येणार, मग तुम्हाला सायकल येऊ किंवा न येऊ. दुसरा तुझा प्रश्न होता की लाईट किंवा हेवी. तर हा पण आपणच तो मिथ क्रिएट केला आहे की आता गाडी जड आहे. म्हणजे जसं माझं झालेलं होंडा ॲक्टिवा, तर ते स्टुडंटला ते असं जड वाटत होतं कारण बसताना त्यांना बॅलन्सिंग काय असतं हेच माहिती नाही आहे. पण आता जर लहान बाळाला आपण ABCD असं शिकवलं तर तो ABCD शिकतो. जर आपण त्याला ZYX उलटं शिकवलं तर तो पण तसंच शिकवणार. सो आपल्या शिकवण्यावरती आहे किंवा त्याच्या अवतीभोवती लोक काय सांगतायत त्याला, ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि आपल्या ड्रायव्हिंग स्कूलचं पण तेच आहे की आपण त्यांना मोटिवेट अशा प्रकारे करतोय की तुम्हाला जर हेवी व्हेकल चालवायची असेल तर आपण थोडंसं त्यांना आधी आपण बघतो की ती व्यक्ती किती घाबरली आहे किंवा डिमोटिवेट होऊन किती आली आहे. कारण बऱ्याचदा आता आपण असं ऑब्झर्व केलं आहे ना की स्टुडंट्स येतात आपल्याकडे पण सगळ्यांनाच घरून पाठिंबा नसतो, घरून आधी डिमोटिवेट करून झालेलं असतं. तर पहिला सेशन आपला हाच असतो, त्यांच्याशी बोलण्यावरून आपल्याला कळतं की हा व्यक्ती मोटिवेटेड आहे की डिमोटिवेटेड. सो जेव्हा थोडंसं आपल्याला वाटतं की ही थोडंसं नेगेटिव्ह साईडला आहे तर आपण त्यांना लाईट व्हेकलपासून सुरुवात करतो. पण एकदम जोशमध्ये असतील की नाही मला शिकायचं आणि मला थोडंसं येत आहे
आपण हेवी व्हेकल्सपासून सुरुवात करतो. पण डेफिनेटली जेव्हा आपण रोडवरती चालवतो तेव्हा तर प्रेफर्ड आहे की हेवी व्हेकल्सच प्रेफर्ड झाले पाहिजेत. मग ते म्हणजे पत्र्याचे जे काही त्यांचे बॉडी पार्ट्स असतील किंवा काय, कारण जसे आपण फायबरचे बॉडीज म्हणतो ते थोडेसे रोडवरती म्हणजे हायवेजवरती वगैरे शेक होण्याचे चान्सेस आहेत. सो सेफ्टी वाईज जेवढी जड गाडी तुम्ही चालवाल तेवढे सेफ राहाल. सेफ आहे. तुझी कधी आवड म्हणजे तुला बुलेटची कशी ओढ झाली आणि तू कोणाकडे शिकलीस? माझा म्हणजे पहिला प्रवास म्हणजे मी शिकले स्प्लेंडरवरती. ओके. सायकलिंग येत होती लहानपणापासून आणि मला ती इच्छा होती काहीतरी शिकायची आणि अगदी घराच्या बाहेर ती स्प्लेंडर मला सारखी ती पाक दिसत होती. तर मी घेतली, ती चालवली भावाकडून, म्हणजे माझ्या कझिनने ती शिकवली म्हणजे हां हे इथे गिअर असतात, ॲक्सिलरेशन असतं, हे ब्रेक असं अशा प्रकारे शिकवली. पण ती माझ्या मनात ती कुतूहल होती की अजून ह्याच्यात काय वेगळं म्हणजे चालवता येईल का, किंवा मला अजून त्याच्यात प्रयत्न करायचे होते की मला हे स्वतःहून चालवून बघायची आहे. तर स्प्लेंडर नंतर युनिकॉर्नवर गेले. युनिकॉर्न नंतर लकीली माझ्या एका क्लोज कनेक्टमध्ये असं झालं की त्यांच्याकडे रॉयल एनफिल्ड होती. तर मी त्यांना दररोज म्हणजे असं रिक्वेस्ट केली की प्लीज मला रॉयल एनफिल्ड चालवायला द्या. आणि ज्या वेळेस मी ती चालवली तेव्हा मला कळलं की हे जे आपले रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत की वजन पाहिजे, हाईट पाहिजे, परत तुला जड गाड्या जमणार नाहीत, ह्या सगळ्या नष्ट झाल्या. कारण मी ज्या दिवशी त्यावर बसले आणि जेव्हा ती चालवली त्यावेळी, कारण गाडीला माहीत नाही आहे ना त्याच्यावर माणूस बसलाय की स्त्री, म्हणजे पुरुष बसलाय की स्त्री बसली आहे. सो ती गाडी तिच्याप्रमाणेच चालते. सो ते माझ्यासोबत झालं. त्या दिवशी मला क्लिक झालं की उगाचच आपण बाहेर महिलांनी चालवले नाही पाहिजेत, पुरुषांसाठीच रॉयल एनफिल्ड आहे किंवा जड गाड्या आहेत, ते सगळे माझे ते जे काही मिथ्स होते ते वॅनिश झाले. आणि मी त्या प्रकारे मग रॉयल एनफिल्ड आधीच स्वतः चालवायला लागले आणि मग तीच बाईक आपण मग ट्रेनिंगला स्टार्ट केली. नाही, खरंच रस्त्यावरती असं बुलेट एखादी मुलगी चालवते किंवा लेडी चालवते ना, खूप अभिमान वाटतो, प्राऊड फील वाटतं. तर काय सांगशील? आता खरं तर 21 एजला तू सुरुवात केलेली आहे, खूप थोडा पल्ला तुझा गाठून आलेला आहे, मोठा पल्ला गाठलायस, खूप जणांना 2000हून अधिक मुलांना, महिलांना तू शिकवलंयस. काय तफावत आत्ता झालेली आहे? म्हणजे आपण जसं म्हणतो की महिला सक्षम आहे, वुमन एम्पॉवरमेंट, महिला दिवस येतोय, आपण सगळ्या गोष्टी म्हणतो. सो तुला जाणवतं का की आता महिलांमध्ये खूप फरक होत आहेत, सपोर्ट मिळतोय आणि तेव्हाच आणि आत्ताचे प्रॉब्लेम चेंजेस होत आहेत का? येस. 5 वर्ष आधी म्हणजे जे गिअर बाईकला जे स्टुडंट्स यायचे ते अगदी म्हणजे माझ्याकडे जो रेशो असेल, जर 30 स्टुडंट्स एक्झाम्पल स्कूटीसाठी आली तर 2 फक्त गिअर बाईकला यायचे, असे व्हायचे. आणि आता नंबर ऑफ स्टुडंट्स वाढत आहेत, म्हणजेच काय की सोसायटीमध्ये ड्रायव्हिंग स्कूलबद्दलचं अवेअरनेस पण वाढतं आहे. आधी त्यांचे वडील, त्यांचे हजबंड, त्यांचा भाऊ, कोण ना कोण त्यांना मदत करायचं शिकवायला. पण आता महिला ड्रायव्हिंग स्कूल प्रेफर करत आहेत. हे ड्रायव्हिंग स्कूल प्रेफर करण्यामागचंच उद्दिष्ट म्हणजे त्यांना सेफली शिकायचं आहे, त्यांना रूल्स अँड रेग्युलेशन शिकवायचे आहेत, जे एका ड्रायव्हिंग स्कूल थ्रू होतं. सो हा मोठा फरक नक्कीच मी जाणवते. आणि आत्ता मी असंही ऑब्झर्व करते की स्कूटीला तर नॉन गिअरला तर येतातच आहेत महिला, पण आता एनर्जेटिकली गिअर बाईकला पण तो काउंट डबल व्हायला लागला आहे. म्हणजे आता हळूहळू असं होईल की गिअर बाईक शिकण्यासाठी महिला जास्त येत आहेत कम्पेअर्ड टू नॉन गिअर. सो हा पण फरक मी जाणवला आहे या 5 वर्षात. नॉन गिअर आणि गिअर बाईक काय फरक असतो? म्हणजे काय आपण म्हणतो की का नॉन गिअर? आता मला वाटतं की मी स्कूटी किंवा ॲक्टिवा आय एम हॅपी विथ दिस, पण गिअर बाईक चालवताना का सजेस्ट करशील की त्यांनी ती शिकावी, बुलेट किंवा गिअर बाईक? जर म्हणजे आता मला मी फिरण्याची शौकीन आहे, तर मला एक्सप्लोरिंग म्हणजे बाईक एक्सप्लोरिंग पण ही गोष्टही मला खूप आवडते. तर होतंय काय की आपण कंट्रोल म्हणजे जेव्हा गिअर्स येतात आपल्या हातात कंट्रोल येतो. म्हणजे आपण सपोज 60च्या स्पीडला आणि पटकन काहीतरी आलं आपल्यामध्ये, स्कूटीवर असू तर जेव्हा आपण ब्रेक दाबतो तर स्किड होण्याचे चान्सेस असतात, नाही असं नाही, असतात. पण तेच आपण गिअर बाईकवरती गेलो तर ती 60ची स्पीड पटकन आपण 20ला 30ला आणू शकतो, ते फक्त आणि फक्त गिअर्समुळे. ही पहिली गोष्ट आहे. सेकंडली, आपण जेव्हा लॉंग राईड्स करतो, मी स्कूटी नाही ते तेवढी कपॅसिटी घेऊ शकत हे म्हणतच नाही, कारण आत्ता चांगल्या स्कूटी, स्पोर्ट्स लुकच्या स्कूटीज आल्या आहेत, एनटॉर्क वगैरे, ज्यांचे CC पॉवर जास्त आहेत, तर डेफिनेटली ते जाऊ शकतात. पण ज्या आपण खालच्या ग्रेडच्या ज्या स्कूटी म्हणतो तर त्या का नाही जाऊ शकत? कारण त्यांना बेल्ट असतो. ते एका सर्टन किलोमीटर कपॅसिटी स्पीडप्रमाणेच त्या चालतात.
तो स्पीड एक्सीड केला, तो हिट करून तो काय होतो, बेल्ट फाटायचा चान्सेस असतात. ते गिअर बाईकला होत नाही. गिअर बाईकला खूप क्वचित आहे की तुमची ती रिंग किंवा चेन असते ती तुटते. सो हा दुसरा फरक आहे. सो जेव्हा आपण लॉंग राईडला जातो ना, आणि एक लॉंग राईड म्हटलं तर कमीत कमी तुम्हाला 80, 90, 100च्या स्पीडवर तर ती चालवावी लागते, कारण डिस्टन्स जास्त असल्या कारणाने. ते आपण नॉन गिअरवरती इझिली किंवा म्हणजे थोडीशी भीती असते जेव्हा आपण नॉन गिअरवरती असतो ना, जे म्हणजे 125cc खालच्या स्कूटीज मी म्हणते स्पेशली, ती भीती असते की आपण नीट पोचू का, आपला बेल्ट जास्त हिट झाला आहे का, किंवा मध्ये मध्ये जे आपल्याला हॉल्ट्स घ्यावे लागतात ते पण स्कूटीला जास्त असतात कम्पेअर्ड टू गिअर बाईक. सो त्यामुळे जर कोणाला बाईक एक्सप्लोरिंगची आवड असेल तर त्यांनी नक्की गिअर बाईक शिकावी. आणि अदरवाईज आपण आता माझंही तेच होतं की लोकली गिअर बाईक मी जास्त प्रेफर नाही करत, कारण मग ते पहिलं तर रॉयल एनफिल्ड जी माझ्याकडे क्लासिक 350 आहे तिचा पार्किंग स्पेसच जास्त आहे. सो इझिली आपल्याला मुंबईत पहिलं पार्किंग मिळत नाही, त्यात ती लेंथ वगैरे जास्त असण्याकारणाने मला ती पार्किंगचे इश्यूज येतात. आणि दुसरं गोष्ट की ट्रॅफिक इतकं असल्यामुळे आपल्याला ते गिअर टाका, कमी करा. सो ती नॉन गिअर का परवडते, कारण लगेच आपल्याला ॲक्सिलरेशन करून आपण पोचतो. बट वेन इट कम्स टू रायडिंग म्हणजे एक्सप्लोरिंग, तेव्हा डेफिनेटली मी गिअर बाईक प्रेफर करते. तू काय सांगशील, म्हणजे रूल्स असे जे वुमनने पाळले पाहिजे, मग ती गिअर बाईक असो किंवा नॉन गिअर, खूप वेळेला असं होतं की ॲक्सिडेंट्स होतात, तर काय सांगशील एक संदेश की हे बेसिक रूल्स आहेत जे आपण फॉलो केले पाहिजे? ह्यात मला जास्त ॲड ऑन करायला आवडेल, कारण की जर आपण एक ग्राफ बघितला ना ॲक्सिडेंटचा, तर ॲक्सिडेंटचा मिनिमम जो काउंट आहे तो महिलांच्या ॲक्सिडेंटचा आहे, आणि मॅक्झिमम ॲक्सिडेंट हे पुरुषांमुळे होतात. का तर ओव्हर स्पीडिंग. पहिला प्रॉब्लेम इज ओव्हर स्पीडिंग, ओव्हरटेकिंग. कारण आत्ता असे झालेत की आपले रोड खूप कॉम्पॅक्ट झाले आहेत, बरेच लोकली पण मेट्रोची कामं सुरू आहेत, बरीच रस्ते खणलेत, तर त्या इथे आपण उगाचच रॅश ड्रायव्हिंग करण्यात अर्थ नाही आहे. सो आत्ता मला म्हणजे आपण बरेच लोकांमध्ये सांगतो की महिलांना म्हणजे चालवता येत नाही आहे, ते जास्त अवेअर नाही आहेत. पण वेन यू ॲक्च्युली कम ऑन द ग्राफवरती जेव्हा बघाल आणि ॲक्सिडेंट रेशो जेव्हा बघाल ना, तेव्हा सगळ्यात सेफेस्ट जी व्यक्ती चालवते ती लेडीज आहे. तर मला असं वाटत नाही आहे की माझ्या साईडनी काही वेगळं त्यांना सांगावं लागेल विथ रिगार्ड्स टू सेफ्टी, कारण एका महिलेच्या मागे ना तिच्या पूर्ण फॅमिलीची जबाबदारी असते, आणि त्या जबाबदारीमुळे तीच जबाबदारीने ती चालवते. त्यामुळे महिलांना तो तर मला वाटत नाही की तो लवकर म्हणजे येत्या काळात तो हळूहळू कमी होतोय, पण तो थप्पा थोडाशा प्रमाणात तो राहणारच. कारण शेवटी तो मॅन इगो पण आहे की ही चालवतीये म्हणजे हिला काहीतरी थोडंसं तरी आपण नावं ठेवावी. हे मी ऑब्झर्व केलेलंच आहे. आता आपण तुझ्या प्रवासाकडे येऊया. खूप सुंदर असं म्हणतो ना की जसं की 21 पासून कुठलाही प्रवास हा सोपा नसतो, कोणतंही यश हे सोपं नसतं. आज तुझे सगळ्या चॅनल्सवरती सगळीकडे तुझे इंटरव्ह्यूज झालेले आहे, अमृता माने हे एक नाव बनलेलं आहे. पण असं कधी फेज आली आहे का की एक यश आल्यानंतर, सगळं झाल्यानंतर आपण म्हणतो ना कुठलीही न्यूज ही 4 दिवस चालते आणि त्याच्यानंतर ते पानं फक्त पलटली जातात, तर असं कधी डिप्रेशन तुझ्या आयुष्यात आलं आहे की तू आता अचीव तर सगळं केलेलं आहे पण आता कुठेतरी शांत झाली आहे किंवा डिमोटिवेट झाली आहे, आणि त्याला तू कसं फेस केलं आहे त्या सिच्युएशनला? डिमोटिवेट म्हणजे मी सक्सेस वाईज नाही बोलणार, पण फॅमिली वाईज बोलीन. कारण की माझे जस्ट आता फादर इन लॉ एक्सपायर झाले डिसेंबरमध्ये, आणि तो एकदम 360 टर्न होता माझ्यासाठी. कारण मी कुठचेही चॅलेंजेस जे काही मला येतील ना ते मी सगळे फेस करत गेले. पण ही एक चॅलेंज अशी होती की जो व्यक्ती कायमचा आपल्या आयुष्यातून जातो हा सगळ्यात कठीण चॅलेंज होता. कारण मी सगळ्यात क्लोज त्या व्यक्तीशी होते. जेवढं मी क्लोज माझ्या वडिलांशी होते तेवढेच मी त्यांच्यासोबत पण क्लोज होते. आणि एका क्षणात जेव्हा ते गेले, म्हणजे हसता खेळता व्यक्ती, आणि ते म्हणजे आमच्याशी बोलतायत, संध्याकाळी अचानक कॉल येतो की असा इन्सिडेंट झाला, ही इज नो मोर. सो एक पूर्ण महिना मी शेलमध्ये होते, मी कोणाशी बोलत नव्हते, मला कोणाशी भेटायची इच्छा नव्हती, किंवा फोन पण यायचे सांत्वनासाठी तर मला ते घेण्याची सुद्धा इच्छा नव्हती. कारण माझा जो लॉस आहे तो फक्त मला माहिती आहे, किंवा आतून मी काय फील करते. मी आता एक 26व्या वर्षी माझे अचीवमेंट्स, माझे ड्रीम्स म्हणजे काय की आता ठीक आहे माझ्याकडे माझे आई वडील आहेत, फादर इन लॉ मदर इन लॉ आहेत, ते सगळं बघतायत, तर मला फायनान्शियली किंवा मे इट बी एनिथिंग मेंटली फिजिकली बघायची गरज नाही आहे. पण एकदम तो ड्रॉपडाऊन झाला आणि ते अफेक्ट झालं मला. पण
त्यावेळेस एक मला काय जाणवलं ताई, की म्हणजे आपण खूप रॅट रेसमध्ये एवढे पळतोय की आपण स्वतःची, म्हणजे मी पण कधीतरी अशी पळते नाव करायचंय, वुमेन ऑन व्हील्स पुढे न्यायचंय, पण एक क्षण येईल की जिथे मी पण नसेल. आणि त्यावेळेस तो एक मला रिअलायझेशन पॉईंट होता की सगळं विधिलिखित आहे, ज्या गोष्टी होणार आहेत त्या होणारच आहेत. जास्त डोक्यावर प्रेशर घेऊन काम करण्यात काहीच अर्थ नाही आहे. कारण म्हणजे माझ्याकडे ते एक आहे की तुझं वय लहान आहे म्हणून अपेक्षा माझ्यावरती जास्त आहेत. कारण मग आयडिएशन्स वगैरे, म्हणजे मी ज्यांना भेटते तर अच्छा अमृता तू तुझ्या सर्व्हिसमध्ये हे ॲड ऑन करू शकतेस, अमृता जरा मला वाटतंय की तू ना थोडी कमी दिसतेस तर तू इथे जास्त दिस, मला तुझं असं वाटतंय की तू ह्या सेक्टरमध्ये. तर होतं काय, जेवढ्या लोकांना भेटते तेवढे आयडियाज येतात, आयडियाज डोक्यात भरतात, मग ते इम्प्लिमेंटेशनसाठी पटकन माझं कामं सुरू असतात. पण तो एक क्षण होता जेव्हा मला कळलं, म्हणजे 1 महिना मला आठवतंय की मी ऑफिसच्या म्हणजे जी माझी ऑफिस गर्ल आहे तिला पण सांगितलेलं, 1 पूर्ण महिना मला काहीच विचारायचं नाही की कसं चाललंय ट्रेनिंग स्कूल, काय, यू टेक द डिसिजन, तू एवढे वर्ष काम करतेस आपल्याकडे, यू नो व्हॉट आय विल आन्सर, यू हँडल इट असं. पण दॅट वॉज द टर्निंग पॉईंट फॉर मी. पण डिप्रेशनमध्ये तर होतेच आणि अजून पण आहे, कारण ते मला सांगता येत नाही, ती कमी जी आहे ती कधीच भरून निघणार नाही आहे. पण येस, लाईफ मस्ट गो ऑन. आणि तो मग मी टास्क म्हणून घेतला की ठीक आहे, आता मी डिप्रेशनमध्ये आहे, आता माझा डाऊन फेज आहे, ह्या डाऊन फेजमध्ये मी माझी कपॅसिटी किती वापरते आहे आणि किती अजून काहीतरी वेगळं करते, वेअर आय कॅन मेक हिम प्राऊड. सो त्या जर्नीवरती आता मी सुरुवात केली. आणि डेफिनेटली मी ते जेव्हापासून मी ते ठरवलंय की आता मला जो व्यक्ती गेलाय त्याला वरून, म्हणजे तो पण बाप्पाला सांगणार आहे बघ की ही माझी मुलगी आहे आणि ही एवढं भारी काम करते, म्हणजे त्याला पण तिकडे काहीतरी आहे सांगण्यासारखं. सो मी ते आता वेगळं डोक्यात ठेवलं आहे, टेकन इट इन अ पॉझिटिव्ह वे की आहे तो आपल्यासोबत आहे. आणि काही मदत, म्हणजे इनफॅक्ट आता आपला इव्हेंट पण येतोय, मला कुठे काही मदत लागली ना, मी फक्त हाक मारते की मला ही अडचण येते, तू तुझ्या पद्धतीने माणसं तिकडे म्हणजे भेटवून आण, आणि तशा गोष्टी होत आहेत. तर मला ते सेन्स होत आहे की तो आहे माझ्यासोबत. खूपच छान. पण मी एक विचारेन की जसं म्हणालीस तू की खरंच कुठलाही आपला व्यक्ती जेव्हा जातो खूप दुःख असतं, तो काळ म्हणजे तू फेस केलाय. मी इथे बसून फक्त सांगू शकते नाही अमृता टेक केअर किंवा असं, पण ॲक्च्युली जो व्यक्ती त्या सिच्युएशनमधून जात असतो त्याला ती सगळी व्यथा माहिती असते. मग ह्या काळामध्ये असं काही तू वाचन किंवा काय सांगशील की जर कोणावरती ही अशी फेज येत असेल तर त्याने कसं कव्हर करावं? कारण आपण म्हणतो पण पॉझिटिव्ह थॉट आणणं किंवा स्वतःला त्या नेगेटिव्हमधून, डिप्रेशनमधून पॉझिटिव्हिटीकडे नेणं खूप कठीण असतं. तर त्यावेळेला अशा काही गोष्टी ज्या तुला उठल्यानंतर इन्स्पायर करत होत्या किंवा त्या तू स्वतः एक दैनंदिन लाईफमध्ये आणत होती आणि त्याने तुझ्यामध्ये हे चेंजेस तू ऑटोमॅटिक आणलेत? मी पहिलं तर ती जी इन्सिडेंट झाली आहे त्याच्यानंतर हे ॲक्सेप्ट केलं आहे की आपण आलो आहे म्हणजे आपण जाणारच आहोत. मग फक्त ते वय आत्ता किंवा 10 वर्षे किंवा 50 वर्ष हे मी एक्सेप्ट केलं आहे की लाईफ एकदाच आहे आणि प्रत्येकजण जाणार आहे. म्हणजे मी माझ्या डॅडशी पण एवढी अटॅच्ड आहे की मी इमॅजिन पण नाही करू शकत की त्यांचं त्यावेळेस मी कशी हँडल करेन. पण मे बी ह्या सिच्युएशननी मला एवढं म्हणजे एक्सपिरियन्स आणि मला शिकवलं आहे की लॉस होतोय, म्हणजे जेवढं आपण त्याच्यात विचार करत राहणार ना की म्हणजे हे गेले आहेत आपल्या लाईफमधून गेले आहेत हे ते, आणि जेवढी लोकं आपण भेटणार त्या अशा लोकांना भेटा जे तुम्हाला सांत्वन किंवा बिचारा नाही फील करून देणार. दे शुड बी मोटिवेटिंग यू. कारण मी बरंच आता ऑब्झर्व केलं की ह्या ड्युरेशनमध्ये मग ते अच्छा तुझं खूप वाईट झालं, आय एम सो सॉरी हे ते नाही, असे लोकांना म्हणजे आता मला असं वाटतं ह्या मीडियम थ्रू मला हेच सांगायला आवडेल की तुम्ही कधीही असं कोणाच्या घरी हाक मारायला जरी जात असाल तर ती जी गोष्ट झाली आहे ती सोडून ह्याच्या पुढे तू काय करू शकतेस. अच्छा अमृता हे ह्या गोष्टी झाल्यात, आता तू बघ ह्या गोष्टी करू शकतेस, आता तुझ्याकडे एवढी अपॉर्च्युनिटी आहे, तू अजून फ्लरिश होऊ शकते. हे जर तुम्ही बोलत गेलात आणि जे आपण बोलतो तशी समोरच्याची एनर्जी अजून ती एकतर वाढते किंवा कमी होते. सो डेफिनेटली मला हे ह्या प्लॅटफॉर्म थ्रू सांगायला आवडेल की अशा गोष्टींमध्ये जर कोणी माणूस असेल, पहिलं तर आपण कुठच्या लोकांना भेटतोय. कारण आपल्या मराठी संस्कृतीमध्ये एक असतात की ते 12 दिवस हाक मारायला येतात, पण तो 12 दिवस मग ती फॅमिली कधीच त्या दुःखातून बाहेर नाही निघत. सो आपण अशा काही गोष्टी केल्या पाहिजेत. पहिलं तर ते भेटणं थोडंसं आपण कमी केलं पाहिजे, आणि जरी आपण भेटायला जात असू तर
त्या व्यक्तीला मोटिवेट कसं होत असेल ते प्रयत्न केले पाहिजेत, ना की तो अजून रडणं किंवा त्याचे स्टोरीज, आठवणी. कारण जेवढी आपण आठवण काढणार तेवढे आपण डिप्रेस्ड होत राहणार. आणि जेवढं आपण एक्सेप्ट करणार की तो व्यक्ती नाही आहे, पण आता आपण तो नाही आहे तर आपण काय करू शकतो, हे ज्या दिवशी आपण एक्सेप्ट करू त्या दिवशी मे बी तो आपण लाईफ मस्ट गो ऑन जे आपण म्हणतो त्याची सुरुवात होईल. नक्कीच. आता मी त्या लाईफ मस्ट गो ऑन वरून तुझ्या पुढच्या प्रश्नाकडे येते की आता वुमन ऑन व्हील्स एव्हरी इयर महिला दिनाच्या निमित्ताने तुम्ही रॅली करता, बाईक रॅली. मग त्यात 2 व्हीलर, स्कूटी, बुलेट, एव्हरी वुमेन तिला जी इच्छा आहे ती रॅली चालू ड्राईव्ह करू शकते. तर ह्या वेळची राईड कशी असणार आहे? कारण हे सीझन 6 आहे, काय वेगळेपणा असणार आहे, काय नवीन गोष्टी आम्हाला एक्सप्लोअर करायला मिळणार आहे, काय शिकायला मिळणार आहे, काय सांगशील? ह्यावेळेस सीझन 6 एकदम तुफान होणार आहे. कारण आपल्याला मुंबई पोलीस, मुंबई ट्रॅफिक पोलीस आणि निर्भया स्क्वॉड या तिघांचं कोलॅबरेशन मिळालं आहे. आणि सगळे हाय डिग्निटरीज ऑफ मुंबई पोलीस विल बी देअर फॉर द इव्हेंट. आणि एक अराउंड आपण 1500 विमेन बायकर्स म्हणजे ते सगळे एका दिवशी येणार आहेत. 10 मार्चला होणार आहे हा माहीम रेती बंदरला. आणि जे काही म्हणजे माझी ना एक इच्छा होती, गेले 5 वर्ष मी हा इव्हेंट करतेय, पण मोटो ब्रँड जे असतात ते जास्त आपल्याला लागत नव्हते, लागायचे मग एक कुठचा तरी यायचा. पण ह्या वर्षी आपल्याला सगळे मोटर ब्रँड्स इतके म्हणजे आवडीने आलेत. आणि ते मी माझ्या डोक्यात तो एक स्वतःसाठी एक टार्गेट ठेवलेला आहे की किमान 5 ते 6 मोटर ब्रँड्स आपल्या इव्हेंटला लागले पाहिजेत. आणि मला सांगायला आवडेल की माउंटेन ड्यू, बिंग ह्युमन, BMW आणि ऑब्व्हियसली आपलं नवराष्ट्र पण आपल्यासोबतच आहे. आणि असे जे काही नावाजलेले जे ब्रँड्स आहेत ते ह्या वर्षी आपल्या इव्हेंटला येणार आहेत. आणि माझी ताकद आणि ह्या ब्रँडची ताकद ही दोघांची मिळून जी ताकद आणि व्हायब्रेशन आणि एनर्जी जी असणार आहे ती तुम्हाला सगळ्यांना 10 मार्चलाही दिसणारच आहे. आणि प्रमुख उपस्थिती कोण असणार आहे? आपल्याला ॲडिशनल कमिशनर मिस्टर अनिल पारसकर सर येणार आहेत. डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस ज्या तेजस्वी सातपुते मॅडम आहेत त्या येणार आहेत. आपले असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस संजय कुरुंदकर सर आहेत, ते पण आपल्या इव्हेंटला हजर होणार आहेत. आणि मराठी सेलिब्रिटी अभिज्ञा भावे ज्या आहेत त्या सुद्धा या इव्हेंटला येणार आहेत. आणि कशी असणार आहे अमृता, म्हणजे ही रॅली जशी सुरुवात किती वाजता होणार आहे आणि रॅलीची म्हणजे ह्या त्या दिवसाची इव्हेंटची रूपरेषा कशी असणार आहे? की फक्त एक राईड असेल, त्यानंतर काही गेम्स, काही मज्जा काय असणार आहे? सो 8:30ला आपण रिपोर्टिंग ठेवतो जिथे सगळे बायकर्स आपल्याला एकत्र येतात. मग 8:30 ते 9:30 आपले फेलिसिटेशन चे प्रोग्राम्स असतात. 9:30ला फ्लॅग ऑफ होतो जो माहीम रेती बंदरवरून ह्या वर्षी होणार आहे. फ्लॅग ऑफ नंतर एक 10 किलोमीटरचा लोकल एरियामधला आपला ती राईड असते. माहीम ते बँड्रा टू शिवाजी पार्क, वरळीवरून रिटर्न येऊन माहीमला हा एक 10 किलोमीटरचा पॅच असणार आहे. या राईडमध्ये आपल्यासोबत मुंबई पोलीस, मुंबई ट्रॅफिक पोलीस आणि निर्भया स्क्वॉड ह्यांचा कॉन्वाय असणार आहे. आणि त्याच्यानंतर आपले पार्टिसिपंट्स त्यांना लीड करणार आहेत. सो ह्या राईड नंतर आपले म्हणजे थोडेसे एक्साइटिंग गेम्स, आपण झुंबा सुद्धा ठेवला आहे, गेम्स आहेत. एक्झाम्पल टग ऑफ वॉर असणार आहे, म्हणजे राईड फिगर ऑफ 8 म्हणजे बाईकवरती बसून किंवा स्कूटीवरती बसून फिगर ऑफ 8 काढायचं असेल तर कसा काढणार आहे. परत स्लो रेस, टर्टल रेस ज्याला म्हणतो, की आपल्याला सवय आहे की स्पीड केलं, फर्स्ट सेकंड थर्ड आलं की आपण जिंकलो. पण इथे उलट आहे, सगळ्यात स्लो जो चालवेल, सगळ्यात शेवटी जो येईल तो जिंकला. सो असे काही फन गेम्स आणि ऍक्टिव्हिटीज आहेत. आणि अर्थातच आपले जे स्पॉन्सर्स आहेत ते त्यांना गिफ्टिंग पार्टनर्स म्हणून पण त्यांना गिफ्ट देणार आहेत. तर डेफिनेटली तो इव्हेंट असा छान सुंदर होणार आहे. मी लास्ट इयर पाहिलं होतं की शी कॅन राईड वुमन ऑन व्हील्स हा असा मस्त पिंक कलरचा छान टी-शर्ट होता, सगळ्यांनी वेअर केला होता. तर यावेळची थीम काय, कलर काय असणार आहे? यावेळेस आपल्यासोबत निर्भया स्क्वॉड असल्यामुळे आपण थीम कलर जो आहे तो पर्पल ठेवला आहे. सो आपल्या टी शर्टचा कलर पण पर्पल असणार आहे यावेळेस. आणि निर्भया स्क्वॉडचं एकच उद्दिष्ट आहे की आपल्या इथे बरेच मोलॅस्टेशन्स होतात किंवा सेफ्टी ज्या मुलींसोबत म्हणजे ज्या चुकीच्या गोष्टी होतात आणि स्पेशली ज्या म्हणजे स्टुडंट्स आहेत, शाळेत जाणाऱ्या मुली आहेत, त्यांच्यासोबत बऱ्याच चुकीच्या गोष्टी होतात पण त्या दाबून ठेवतात. पण निर्भया स्क्वॉडचं आता असं वैशिष्ट्य आहे की तुम्ही फक्त त्यांना फोन करायचा आणि ते सिव्हिल म्हणजे
वर्दीच्या कपड्यात न येता ते सिव्हिल ड्रेसमध्ये येणार, तुमच्याशी बोलणार, तुमचे काही प्रॉब्लेम्स आहेत ते जाणून घेतील आणि ते तुम्हाला मदत करतील. सो मला ह्या प्लॅटफॉर्मवरून किंवा शीक अँड राईटच्या प्लॅटफॉर्मवरून आम्ही अजून किती महिलांपर्यंत ह्या गोष्टी, कारण आपल्याकडे बऱ्याच लोकांना आपल्याला माहित नाहीये मुंबई पोलीस नक्की कोरमध्ये काम काय करतं, आपल्याला कशी मदत होऊ शकते, किंवा मुंबई ट्रॅफिक पोलीसचं जे ॲप आहे ते ॲप सगळ्यांकडे आपल्याकडे आहे का, किंवा निर्भया स्क्वॉडचं जे असं जे आहे की आपण घाबरायचो की आपण निर्भया स्क्वॉडला फोन केला तर ते वर्दीत येतील, मग ते समोरच्याला कळेल की मी कंप्लेंट केली आहे. पण आता तेही गोष्ट आपल्या डोक्यातून निघाली पाहिजे, कारण ते सिव्हिल ड्रेसमध्ये आपल्या घरी आपल्याला मदत करायला येऊ शकतात. खूप छान. मला काय सांगशील अमृता, मला जर का रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्याची फीज काय असेल, मला कुठे रजिस्टर करायचं आहे, आणि मी जेव्हा रजिस्ट्रेशन करते तर मला टी शर्ट मिळणार आहे, काय फॅसिलिटीज मिळणार आहेत? तर आता नवराष्ट्र ह्या प्लॅटफॉर्मवरून जर तुम्ही बुकिंग करत असाल विमेन ऑन व्हील्स शीक अँड राईडसाठी, मग तुम्ही स्कूटी किंवा गिअर बाईक चालवणारा असाल तर दोन्ही चालेल. पण फक्त तुम्हाला नवराष्ट्र आणि नवभारत ह्या यूट्यूबच्या पेजला सबस्क्राईब करायचं आहे, आणि ते सबस्क्राईब केल्यावरती खालील दिलेल्या नंबरवरती तुमचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही स्क्रीनशॉट पाठवाल त्यावेळेस तुम्हाला ते फ्री रजिस्ट्रेशन, ह्या राईडसाठी फ्री रजिस्ट्रेशन मिळणार आहे. आणि ते तेवढंच नाही तर तुम्हाला टी शर्ट सुद्धा मिळणार आहे, रिफ्रेशमेंट्स आहेत, इव्हेंट पार्टिसिपेशनसाठी सर्टिफिकेट्स आहेत, विविध गेम्स आहेत जिथे तुम्ही जिंकू शकता, आणि जे काही मोठे ब्रँड्स आहेत त्यांचे मर्चंडाईज तुम्हाला मिळतील. आणि एवढंच नाही तर आपण रहेजा हॉस्पिटलशी टायअप केला आहे, आणि त्यांनी आपल्या या सगळ्या पार्टिसिपंट्सला एक फ्री मॅमोग्राफी टेस्टचं कुपन देणार आहेत. तर ते पण तुम्ही टेस्ट फ्री करून घेऊ शकता, आणि जे काही सर्वायकल किंवा ब्रेस्ट कॅन्सर जे काही असेल किंवा नसेल ह्याच्यातून तुम्हाला कळू शकतं. खूपच छान. तर व्ह्युअर्स नक्की बघा रसिकांनो, ह्याची फीज आहे रजिस्ट्रेशनची. पण जर का तुम्ही नवभारत आणि नवराष्ट्राचे रसिक असाल आणि तुम्ही जर का ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवला तर ही रजिस्ट्रेशन फी तुम्हाला पूर्णपणे विनामूल्य असणार आहे. तुम्ही ह्या रॅलीमध्ये भाग घेऊ शकता विनामूल्य, पूर्णपणे ती रॅली एन्जॉय करू शकता, टी शर्ट मिळतील, सर्टिफिकेट मिळेल आणि भरपूर बक्षिसं जिंकण्याची संधी आहे. तर आजच लवकरात लवकर सबस्क्राईब करा, स्क्रीनशॉट पाठवा आणि नक्की वुमन ऑन रील्स ह्या रॅलीमध्ये भेटूया आपण. अमृता, वुमन ऑन रील्स आणि ट्रेनिंग सेंटर हे सगळं तर आम्ही तुला ओळखतो, पण आम्ही ना तुला इन्स्टावरती पण खूप फॉलो करतो आणि बघितलंय की तू खूप ट्रॅव्हल करते आणि त्याच्यामध्ये ना खूप क्यूट मुलगा तर काय सांगशील तुमच्या स्टोरी बद्दल? सो आम्ही कॉलेजमध्ये भेटलो, आणि कॉलेजमध्ये तेव्हा काही कनेक्शन्स नव्हते, कारण म्हणजे आपण म्हणतो ना जो दुश्मन असतो तोच नंतर आपला प्रियकर होतो किंवा प्रेयसी होते, तसंच काहीसं माझ्यासोबत झालं. आणि जेव्हा विमेन ऑन व्हील्स वगैरे सुरू केलं तर थोडीशी म्हणजे मुलांची एक ती पद्धत असते की आपल्याला इम्प्रेस करायचा प्रयत्न करतात किंवा मदत करायचा प्रयत्न करतात. तर तसं काहीसं झालं, त्यांनी इव्हेंच्युअली विमेन ऑन व्हील्सला मदत करायला सुरुवात केली सुरुवातीला. आणि कॉलेजमध्ये तर आम्ही एकाच ग्रुपमध्ये असल्या कारणाने म्हणजे त्याला मी कॉलेजच्या दिवसात तो 6 महिने ब्लॉक आणि 6 महिने अनब्लॉक असा आमचा तो खेळ चालायचा. तर ती तशी ते कॅट फाईट किंवा टॉम अँड जेरी आपण म्हणू शकतो तशी ती मैत्री होती. पण नंतर जेव्हा कळलं की विमेन ऑन व्हील्समध्ये जरा इंटरेस्ट घेतोय, मला मदत होते आणि आमचा रॅपो वगैरे बिल्ड होतोय, तर आधी मी घरी सांगितलं की असं असं व्यक्ती आहे आणि मला वाटतंय की आमच्या दोघांचं रॅपो जास्त बिल्ड होईल किंवा कनेक्शन्स पण खूप छान होते. आणि सेम एज असल्यामुळे आमचं ते तू मेमिकेट कॅट रेस वगैरे ते चालूच असायचं. सो तशी ती जर्नी सुरू झाली इव्हेंच्युअली. पण कधी असं रिलेशन वगैरे म्हणजे आपण म्हणतो प्रपोज करणं किंवा काय ते अजूनही झालं नाही. ते म्हणजे होत गेला, आमचा तो प्रवास सुरू होत गेला आणि कधीच आम्ही मे बी आय लव्ह यू किंवा ते जे आपण टिपिकल म्हणतो तसं काही झालं नाही. पण येस, म्हणजे माझ्या साईडनी मी क्लिअर खूप होते की मला माझ्या करिअरमध्ये इतकं फोकस राहायचं होतं की बहुतेक ज्या प्रेमाला लागणाऱ्या ज्या थोड्याशा गोष्टी असतील तिथे मी थोडीशी कमी पडेन. पण त्याच्या उलटच तो आहे की ही इज ओव्हर फॅन्टसाइज्ड आणि ओव्हर रोमॅन्टिक, आणि ज्या गोष्टी मी अगदीच ह्या म्हणजे बिझनेस करिअर आणि हे ते अशा गोष्टीत आहे. आणि वेरीन ही पॅम्परिंग किंवा गिफ्ट्स किंवा म्हणजे ज्या काही प्रेमाला लागणाऱ्या गोष्टी ज्या बॅलन्स कराव्या लागतात त्या तो करतो. आणि म्हणजे प्रत्येक माझी आता इकडची नवराष्ट्राची जरी आता इंटरव्ह्यू असेल ते पण आम्ही सेलिब्रेट करतो. म्हणजे कारण त्याला त्याच्या घरून
ते शिकवण मिळाली आहे. ऑलरेडी ही इज अ पॅम्पर्ड चाइल्ड, एकुलता एक असल्यामुळे त्याला ते खूप प्रेम मिळालं आहे आणि त्याला जेवढं ते प्रेम मिळालं आहे तो पूर्ण माझ्यावरती द्यायचा प्रयत्न करतो. आणि सो आमचं एकच आहे की दोघांमध्ये जे काही स्मॉल अचीवमेंट्स असतील ते आम्ही सेलिब्रेट करतो. आणि माझं एक खूप विजन क्लिअर आहे की आपण इथे एकदाच येणार आहोत आणि कधी येण्याची वेळ आहे पण जाण्याची वेळ नाही आहे. कधी आपण जाणार आपल्याला माहीत नाही आहे. सो एक मी हॅशटॅग वापरते, यू ओनली लिव्ह वन्स. तर ह्यावरतीच आम्ही दोघांनी ठरवलंय की आपण करिअर वाईज वगैरे तर दोघेही वेल सेटल्ड आहोत, आपण करतोय छान, अजून काही गोष्टी दोघं आपण एकत्र करू शकतो. पण फिरणं म्हणजे फिरण्यावरती आता मी लेटेस्ट दुबईला जाऊन आले. अराउंड 700 ते 800 लोक जे पूर्ण ग्लोबमध्ये जे महाराष्ट्रीयन लोक होते बिझनेस करणारे ते एका प्लॅटफॉर्मवरती आले होते. तर मला ती अपॉर्च्युनिटी मिळाली. पण जेव्हा आपण फिरतो, त्यांचे ट्रेडिशन्स ओळखतो किंवा जेव्हा इंटरनॅशनली ट्रॅव्हल करतो तेव्हा आपलं जे थिंकिंग असतं ना ते अजून ब्रॉड होत राहतं. सो आमच्या दोघांचं कसं आहे, तो वर्किंग आहे, मी बिझनेसमध्ये आहे. माझं मेंटली म्हणजे मी खूप ऍक्टिव्ह आहे. मला आयडियाज आणि विचार करण्याची क्षमता खूप आहे आणि त्याच्याकडे फिजिकली म्हणजे मी मेंटली करते आणि तो एक्झिक्युशन पार्टला जातो. सो हा आमचा दोघांचा बॉन्ड आहे. आणि आता एकत्र आम्ही ह्याच एकाच पॉइंटवरती आहोत की 2 महिने काम करायचं, 3ऱ्या महिने फिरायला जायचं. सो त्यामुळे काय होतंय की आपण एक्सप्लोअर केल्यामुळे आम्हा दोघांना पण आम्हाला कळते की आम्ही दोघं कुठे स्टँड करतो. तो त्याच्या करिअरमध्ये, मी माझ्या करिअरमध्ये, किंवा असंही आता आहे. सो हे थोडीशी आमच्यामध्ये पण कॉम्पिटिशन आहे. अच्छा अमृता तू ह्या लोकांना भेटली, ठीक आहे मग मी पण या लोकांना भेटतो. सो आमच्यामध्ये ती पण इंटरनली ती कॉम्पिटिशन चालूच असते. एक रिलेशनशिप म्हणून तुमच्या दोघांचं पुढचं गोल काय आहे? पुढचं गोल म्हणजे हेच आपलं सगळ्यांचं लग्नाचं जे ध्येय असतं तेच माझं आहे. कारण मी त्याला जेव्हा भेटले होते आणि जसं मी सांगितलं प्रपोज आणि हे अजूनही झालं नाहीये, पण गोष्टी लग्नापर्यंत पोहोचल्या. मी त्याला तेच सांगितलं की म्हणजे माझ्यासोबत रिलेशनमध्ये यायचं असेल तर मी एक सिरियस व्यक्ती आहे, तर तुला लग्नाशी म्हणजे लग्नापर्यंत पोचवायचं असेल आणि लग्नानंतरच्या ज्या गोष्टी तुला एन्जॉय करायच्या असतील तर आपण एकत्र आलेलं बरं. आणि त्याचं पण विजन तेच होतं, कारण की तो असा टिपिकल बॉयफ्रेंड आणि त्या लेवलचा न विचार करता, म्हणजे नेहमी आता बोलू नये पण तो नावानी कमी आहे आणि डिरेक्टली असं बायकोनी जास्त बोलायचा प्रयत्न करतो. तर मे बी माझ्यापेक्षा त्याचं युनिवर्स जास्त ऐकते आणि ते लग्नापर्यंत तो बॉन्ड पुढे गेलेला आहे. पण नक्की विचारा व्ह्युअर्स, तुम्ही नक्की कमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला या दोघांना एकत्र असं मी इंटरव्ह्यू घ्यावा अशी तुमची खरंच इच्छा असेल तर नक्की कमेंट्स मध्ये सांगा. आपण एकदा साहिल आणि अमृता या दोघांचा एक छान इंटरव्ह्यू घेऊया आणि त्याच्यामध्ये साहिलला सुद्धा विचारूया. कारण एवढी फोकस डिटरमाइन मुलगी जिच्या आयुष्याचं ध्येय ठरलेलं आहे आणि तिला पाठवणं म्हणजे साहिलला विचारायला पाहिजे खरंच. आणि हे त्याच्याकडे ट्रिक आणि म्हणजे इतकं प्रेम आहे त्या व्यक्तीमध्ये की मला म्हणजे मी कधी कधी आता इव्हेंट आहे, मी सतत प्रेशर म्हणजे माझ्यावरती तो प्रेशर असतो कारण बिझनेस रन करणं, एम्प्लॉईजशी बोलणं, त्यांच्याशी मीटिंग करणं. कधी कधी असंही होतं की मला वेळ नाही देता येत, पण तो व्यक्ती इतका फोकस्ड आणि त्यालाही माहिती आहे की आपली जी म्हणजे पार्टनर आहे ती ह्या गोष्टी करते. म्हणजे आपल्याला म्हणजे कधी कधी असंही होतं की आपला पार्टनर जेव्हा कुठेतरी फिरायला जातो तर थोडंसं आपल्याला वाटतं की अरे अच्छा हा गेलाय आणि मला नाही, मी नाही गेली, असं तसं थोडं होतं. पण त्याच्या बाबतीत असं होत नाही. मी त्याला आता दुबईला गेले होते माझ्या बिझनेस मीटिंगसाठी, तो ओव्हरजॉईड असतो की अच्छा अमृता तुला एवढी मोठी अपॉर्च्युनिटी मिळाली, नाही तू जा, मला नाही जायला मिळालं, ठीक आहे तू जा. म्हणजे तो नेहमी असं त्याचाही हात ओपन आहे आणि मे बी त्या सपोर्टमुळे मी आज एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकते. कारण आई बाबांचा तर सपोर्ट मिळतोच, पण एका पार्टनरचा सपोर्ट मिळणं पण फार गरजेचं आहे. किंवा माझे जे काही टँट्रम्स असतात किंवा कधी कधी अग्रेशनमध्ये पटकन काहीतरी निघून जातं किंवा वेळ देता येत नाही, त्या सगळ्या गोष्टी तो एकदम माइल्डली म्हणजे शांततेने तो खूप हँडल करतो. आणि मे बी त्याच गोष्टीमुळे आमचं आतापर्यंतचा 5 वर्षाचा बॉन्ड पुढे चालत राहिलाय. खरंच शुभेच्छा. असं छान छान लवकर तुमचं लग्न होऊ दे, प्रवास खूप सुंदर चालू दे आणि एक छान इंटरव्ह्यू सुद्धा होऊ दे आमच्यासोबत. नक्की. अमृता काय एक शेवटचा प्रश्न घेऊया की कुठे बघशील वुमन ऑन व्हील्सला आफ्टर 5 years?
मला विमेन ऑन व्हील्स हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हे मी सतत युनिव्हर्सला मागतच आले आणि मागतच राहणार जोवर ती पूर्ण होत नाही. आणि मला विमेन ऑन व्हील्स हे फक्त मुंबई पुरतं नाही तर इंडिया पुरतं आणि ग्लोबली घेऊन जायचं आहे. आय एम व्हेरी शुअर की येत्या 10 वर्षात मी ते ग्लोबली कसं हे नाव पुढे घेऊन जाईन ह्याचा पूर्ण प्रयत्न करेन. खूप खूप शुभेच्छा तुझ्या प्रवासासाठी. तर ही होती अमृता माने. खरंच आपण म्हणतो ना की आपलं कुठलंही ध्येय किंवा स्वप्न जर आपण फोकस आणि डिटरमाइन राहिलो तर आपण पूर्ण करू शकतो. मोठी स्वप्न बघा आणि त्याची वाटचाल सुरू करा. तर भेटत राहूया अशाच मुलाखतीसोबत.